नमस्कार. मीशाही असा एक प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे, की महिलांना समजा जर ताकद मिळाली किंवा महिलांना एक रोजगाराची संधी जर मिळाली, तर महिला काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण राधानगरी तालुक्यातील खिंडिवडे या लहान छोट्याशा गावामध्ये आपण आता पाहणार आहोत. याच खिंडिवडे गावात वैशाली पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक लघु उद्योग चालू केलेला आहे आणि तो उद्योग म्हणजे सात्विक त्या धान्यापासून इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जे घरगुती मिळणार आहे. संपूर्ण गोष्टी या घरगुती केलेल्या आहेत. तयार करण्यापर्यंत ते पॅकेज बनवण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी मात्र घरगुती केलेल्या आहेत. कोणतंही यामध्ये इतर गोष्टी ज्या असतात केमिकल साईड असू देत किंवा इतर जे फूड पॉइझन तर त्या वस्तू होऊ शकतात किंवा शरीराला घातक होऊ शकतात. अशी कोणती वस्तू तुम्हाला यात मिळणार आहे. पूर्ण प्युअर असं गाव टाईप यांनी एक लघुउद्योग या महिलांनी केलेला आहे. वैशाली पाटील यांनी केलेला आहे. आपण तो आता या माध्यमातून पाहणार आहोत आणि आता तुम्ही सर्व स्टॉल या ठिकाणी मांडलेला आहे आणि लाडू असतील, नाचणी लाडू असतील, मुगाचे लाडू असतील, ते तुम्ही ब्रँडेड पेक्षा देखील पापड मसाला या गृह उद्योगमध्ये केलेला आहे, लघु उद्योगमध्ये केलेला आहे. पापड असतील किंवा तुम्ही पाहू शकता इतर काही प्रोडक्शन आहे तिने चांगल्या पद्धतीनं आणि घरच्या घरी असं यांनी बनवलेलं आहे. ही सालपापडी आहे. याला वाफेवरच्या पापड्या पण म्हणतात. हे 350 रुपये ते 400 रुपये किलो पर्यंत जाते. तांदळापासूनच बनवलेलं आहे ते. बरोबर. ही कुरडई आहे, ती पण तांदळापासूनच बनवलेली आहे. हे पालक पापड आहे. त्याच्यामध्ये कुठलाही कलर वापरलेला नाही आहे, नैसर्गिकच आहे हे. याच्यामध्ये ती पालकच्या पेस्ट करून पालकची पेस्ट करून याच्यामध्ये मिसळलेली. हे तृणधान्य आपले नाचणी, हे नाचणीपासून नाचणी पापड बनवलेले आहे. ज्याला काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. स्वतः बनवलं तुम्ही? हा, स्वतः बनवले. ही नाचणी कुरडई आहे. हे बीट वापरून बनवलेलं आहे. तांदूळ बीटाचा रस. हा, बीटाचा रस नॅचरल कलर. नॅचरल कलर आहे. बरोबर. आणि हे हंडी पापड आहे तांदळाचे. हे पण घरीच बनवलेले आहे. हे उडीद पापड आहेत. हे उडीद आटा आहे पापड तसा. लाडू कसं बनवले? हे नाचणीचे लाडू आहेत. याच्यामध्ये फक्त तूप आणि ड्रायफ्रुट्स वापरलेले आहे. आणि हे मुगाचे लाडू आहेत. ह्याच्यामध्ये पण तूप आणि ड्रायफ्रुट्स आणि सेंद्रिय गुळ दोन्ही मध्ये पण वापरले. पाण्याला आता पाणी गरम करायचं, उकळ झालं पाणी लाटण्याला हातून घ्यायची. मेहनत पाहिजे. ते सगळं करायचं. सगळं घरच्या घरीच केलेलं आहे. हे तांदूळ 8 दिवस भिजत घालून नाही तर पीठ तयार केलं आहे. तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि तुम्ही सुरुवात कशी केली आणि त्या सुनेनुसार इतर महिलांना हे करता येते का? माझं नाव वैशाली पाटील, खिंडिवरडे गाव. मला यामध्ये सुरुवातीला आवड होतीच, पण माझ्या मित्रांची पण याच्यामध्ये साथ आहे. आणि जसं सरकार म्हणते महिला सक्षमीकरण ह्याच्यासाठी बराच प्रयत्न करते, तसं बचत गटाच्या माध्यमातून मला ही प्रेरणा मिळाली आणि तेव्हापासून मी 4 वर्ष झाली हे काम सुरू केलेलं आहे. आणि यामध्ये मला परत म्हणजे वर्षाला
याच्यामधनं पदार्थ करायचे बरेच प्रोत्साहन मिळते. त्याच्यामध्ये आपल्याला मागणी पण भरपूर आलेली आहे. जे पुणे, मुंबई किंवा इचलकरंजी, गारगोटी आमचे 3 काउंटर आहेत इचलकरंजी, गारगोटी आणि सरवडे आणि किरकोळ विक्री पण भरपूर होते. वर्षाला एक 50,000चा टर्नओव्हर होतोय आपला. म्हणजे आता अजून सुरुवात आम्ही काही मशिनरी वगैरे वापरलेली नाही आहे. पूर्ण सगळं नॅचरल. हां, सगळं नॅचरलीच आहे. सगळं हाताने बनवलेलं आहे. आणि 2-3 महिला असतात माझ्याकडे कामासाठी आणि आम्ही घरातले सगळे असे यामध्ये मदत करतो. सक्षमीकरण हा मुद्दा जर विचारात घेतला आणि आपली महिला स्वतःच्या घरातलीच महिला जर सक्षम झाली तर आमचं कुटुंब सुद्धा सक्षम होईल. या उद्देशानं आम्ही मी माझ्या मिसेसना अगदी जितकी मदत करता येईल तितकी. परत दिपोळ्यामध्ये संपूर्ण लागणारे काही लाडू त्यांनी नॅचरली तुपापासून बनवले असतात, ते आम्ही प्रत्येक वेळी लागलेल्या घरी नेतो. आणि इतर कुठल्याही कंपनीपेक्षा त्यांच्या घरी बनलेल्या वस्तू ह्या मला इतर कंपनीच्या ब्रँडपेक्षा चांगल्या वाटल्या. त्यामुळे त्यांचा दररोजचा गिरायक आहे व मी त्यांच्याकडून प्रत्येक वस्तू खरेदी करतो.